शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी कर्जमाफीसाठी अभिप्राय लवकरच शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात राज्य सरकारला सादर केला जाणार असून समिती सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यामध्ये आला आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा मार्ग मोकळा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा। विविध निकषांवरती सखोल छाननी सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घडामोड घडत असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार असून साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। युद्धामुळे कांदा निर्यातीमध्ये 45% घट। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवरती झाला आहे। आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात सुमारे 45% घटली असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आता राज्यातील शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे। भोंदू अशोक खरातच्या मागे आता ईडी, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा। दमानियांकडे सीडीआर कुठून आला याचा देखील होणार तपास। सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये चांगलेच गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अशोक खरात प्रकरणाची आता ईडी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली। राज्यात पावसाची उघडीप होण्याची शक्यता, तापमानामध्ये वाढ होणार। पावसाला अनुकूल असलेले वातावरण निवळले असल्याने विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये पावसाची उघडीप होत आहे। आकाश निरभ्र झाले असून तापमानामध्ये देखील आता वाढ होऊ लागली असल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे। यंत्रांच्या अनुदानामध्ये 860 कोटींची वाढ, शेतकऱ्यांकडून 1.5 लाखाहून अधिक अवजारांची खरेदी। राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रामध्ये सरकारी अनुदानापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 860 कोटी रुपये जादा या ठिकाणी आले असल्याची माहिती। अजित पवारांप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची कार्यपद्धती। बारामतीत पहाटे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा वारसा या ठिकाणी जपत आहेत असं चित्र। कापूस भावाची 9,000कडे वाटचाल, मात्र शेतकरी उपाशी अन व्यापारी तुपाशी। सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत असली तरी याचा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच फायदा। शेतकऱ्यांना पीक विमा वेळेमध्ये द्या, खासदार देशमुख यांची मागणी। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा दावे वेळेमध्ये मिळावेत अशी या ठिकाणी आता मागणी करण्यामध्ये आली। शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज। पंचनामे नको, तात्काळ मदत द्या। सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी सध्या जोर धरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपाईची सक्त आवश्यकता आहे। सध्या जर बघायला गेलं तर सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी घेतला नुकसानीचा आढावा। शेतकऱ्यांना मदतीचे दिले आश्वासन। नुकसानीची माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना या ठिकाणी केली असून नुकसानीचे योग्य मूल्यांकन करण्याचे निर्देश कृषी मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गटामध्ये मतभेद। बारामती पोटनिवडणूक, शरद पवार गटाचा पाठिंबा काँग्रेसमुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या पेच निर्माण झाली असल्याची स्थिती। ट्रम्प म्हणाले, मूर्खांनो हुमूर्ज खुली करा नाहीतर नरकामध्ये जगाल। सध्या जर बघायला गेलं तर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून आता ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली।
कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा ही राज्य सरकारने केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती। माजी संधी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यामध्ये आली असून आता या ठिकाणी अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आता लवकरच या ठिकाणी अहवाल सरकारकडे सादर केला जाणार असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। साधारणतः 30 जून 2026 पर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ होणार असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा होती। अखेरकार राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली। 10 एप्रिल पासून टोलवरती कॅश बंद, फास्टॅग UPI अनिवार्य असणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता 10 एप्रिल पासून टोलवरती कॅश बंद होणार आहे। संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या। सध्या जर बघायला गेलं तर अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसत आहे। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सोबतच घरगुती गॅस सिलेंडर देखील महागला असल्यामुळे आता नागरिकांमध्ये या ठिकाणी म्हणजेच की संतापाचे वातावरण आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, नाना पटोले खरात प्रकरणात मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याचा देखील आरोप सध्या जर बघायला गेलं तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलं असून खरात प्रकरणामध्ये मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याचा देखील या ठिकाणी सरकारवरती त्यांनी आरोप केला। रस्त्यालगतच्या उघड्या विहिरी ठरत आहेत जीवघेण्या, प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा उघड। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी जीवघेण्या ठरत आहेत। भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला घातला 85 लाखांचा गंडा। नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांमध्ये 12वा गुन्हा दाखल। भविष्यात मोठा व्यापारी होशील असे भाकीत वर्तून भोंदू अशोक खरातने सिन्नर तालुक्यातील एका कांदा व्यापाऱ्याची तब्बल 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आता उघडीस आला आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी सरकारने सांगितलेली काही कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता कोणती कामे तुम्हाला करावी लागतील तर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं काम तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे। बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावरती शेतजमीन असल्याची अद्ययावत नोंद पोर्टलवरती होय असणे आवश्यक आहे। या 3 बाबींची पूर्तता असेल तरच आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। शेताची वाट अडवणार त्याचे आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही जाणार। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेमध्ये सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे। शेत व पानंद रस्त्यांवरती अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्म आयडी तब्बल 5 वर्षासाठी ब्लॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अतिक्रमण आढळल्यास संबंधितांना प्रथम 7 दिवसांची नोटीस देखील देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून अतिक्रमण करणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वर्ग, कर्जबाजारी शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर 2017 मध्ये कर्जमाफीसाठी पात्र असताना सुद्धा जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यामध्ये आला असून आता 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली।
मित्रांनो, पुढचा खरीप हंगाम अगदी तोंडावरती आला आहे. हवामान खात्याने आधीच इशारा दिला आहे की पाऊस कमी जास्त होऊ शकतो. अशा वेळी शेतकऱ्याला खत बी बियाणं खरेदी करण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. जर जुन्याच पिकाचा विमा मिळाला नाही तर शेतकरी नवीन हंगामासाठी भांडवल कुठून आणणार? शेतकऱ्यांच्या जीवामध्ये जीव नाहीये. त्यांना अपेक्षा आहे की सरकारने स्पष्ट सांगावं पीक विमा कधी मिळणार. हे सरकारने स्पष्टपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा. राज्यात 2,04,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणार. कृषी मंत्री भरणे यांनी दिली शेतकऱ्यांना ग्वाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे काम युद्धपातळीवरती सुरू असून पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करेल अशी माहिती या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार या ठिकाणी निर्णय घेणारी असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार आहे. देशातील 9,25,00,000 शेतकऱ्यांकडे फार्म आयडी. कृषी मंत्र्यांनी दिली माहिती. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्म आयडी आहे का नाही नक्की तपासा, कारण की शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे. भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची थेट बडतर्फी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा. भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. राज्यामध्ये सध्या खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. चाकणकरांचे खरातला 177 फोन कॉल. उपमुख्यमंत्री शिंदेचा देखील संपर्क. दमानी यांचा दावा. सध्या जर बघायला गेलं तर अशोक खरातच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वर्षभरामध्ये 177 फोन कॉल केल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या ठिकाणी केला असल्याचं बघायला मिळत आहे. अनेक नेत्यांच्या अडचणी वाढण्याची आता शक्यता. शेतकऱ्यांच्या कष्टांवर फिरणार करमुक्त तूर आयातीचा वरवंटा. उडदाच्या आयातीलाही रान मोकळे. कष्टालाच मोठमाती. शेतकऱ्यांच्या मातीतल्या कष्टाला मोठमाती देण्याचे शासकीय धोरण तुरीच्या करमुक्त आयातीला वर्षाची मुदतवाढ देण्यामधून पुन्हा एकदा समोर आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी देताना याचाही विचार होणार आहे. ही कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीचा पिकांसाठी वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित FRP मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यामध्ये येत असून फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. लवकरच आता पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. कापूस पोहोचला थेट 8,300 रुपयांवरती. डॉलर वधारला. क्रूड ऑइलसह सरकीच्या दरवाढीने कापसाला उठाव बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली असली तरी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच फायदा होत आहे. बांधावरचे वाद मिटणार. 200 रुपयांमध्ये पोट हिस्सा मोजणी. शेतजमिनींच्या वाटणीवरून होणारे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता 200 रुपयांमध्ये पोट हिस्सा मोजणी होणार आहे. सरकारचा निर्णय. देशात इंधन पुरवठा सुरळीत सुरू. सरकारने शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे. सध्या जर बघायला गेलं तर देशामध्ये इंधन पुरवठा सुरळीतमध्ये सुरू असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून काळजी करण्याची गरज नाही. महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, शेवटी इतकंच सांगावं वाटतं की शेतकरी हा या देशाचा कणा आहे. जर हा कणास मोडला तर प्रगतीच्या गप्पा मारण्यामध्ये काहीच अर्थ नाही. कृषी विभागाने आपलं मौन सोडावं आणि पारदर्शकपणे परिस्थिती समोर मांडावी. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली आहे. 17,500 रुपयांचा पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे, कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी बघितल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.